लाडकी बहीण योजना या योजनेचा जो आपल्याला 25वा जुलैचा हप्ता आहे तर नेमका कधी मिळणार, प्रचंड लाभार्थी त्या वितरणाची वाट पाहत आहेत। आणि आता आपण पाहिले जुलै महिना जवळपास संपत आलेला आहे। आज आहे 23 जुलै, त्यामुळे आता आपल्याला माहिती आहे की एक आठवड्यामध्ये हा महिना पूर्ण होईल। पण मात्र ऑब्वियसली या जुलैच्या महिन्यामध्ये आपल्याला हप्ता मिळणार नाही, म्हणजे याच महिन्यामध्ये हप्ता मिळणार नाही। तर नेमका हप्ता कधी मिळू शकतो या संदर्भात अगदी कमीत कमी शब्दामध्ये आपण माहिती पाहणार आहोत। आणि नेहमीप्रमाणे बघा की आपण जे तर्क लावतो, जे अंदाज सांगतो ते जवळपास जुळते मुळतेच असतात, हे सर्वांना माहीत आहे। आणि असं नाही, मी परत सांगतोय की 100% आपला अंदाज येतोच असं नाही, पण जवळपास मात्र अंदाज असतो। आता तत्पूर्वी बघा, जर समजा आपल्याला जो जुलैचा जो हप्ता आहे जुलैचा जो हप्ता आहे तर तो नेमका कधीपर्यंत मिळणार या संदर्भात आपण माहिती घ्यायच्या अगोदर 2 दिवस अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत, हे आपण समजून घेऊयात। ऑब्वियसली ऑगस्ट महिन्यामध्ये म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये हप्ता मिळणार आहे, पण मात्र नेमके 2 दिवस हे आपले पहिले समजून घेतले पाहिजे। तर त्याच्यामधला पहिला दिवस आहे 28 ऑगस्ट। 28 ऑगस्टला पुढच्या महिन्यामध्ये असणारे रक्षाबंधन आणि त्यानंतर याच महिन्यामध्ये म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये 15 ऑगस्ट असणार आहे। 15 ऑगस्टला शनिवारी असणार आहे, तर 15 ऑगस्ट आणि त्यानंतर रक्षाबंधन म्हणजे 28 ऑगस्ट। तर हे 2 अत्यंत महत्त्वाचे वितरणाचे मुहूर्त असणारे दिवस म्हटलं तरी काय हरकत नाही। तर नेमकं मग वितरण कधी होईल तर आपण पाहिलंय बघा, मागच्या दोन्ही हप्त्यामध्ये आपल्याला 15 तारीख ही त्यांनी निवडली होती आणि 15 ऑगस्ट पुढच्या महिन्यामध्ये 15 ऑगस्ट ही तारीख येत आहे। आणि 15 ऑगस्ट म्हटल्याच्या नंतर सर्वांना माहीत आहे, त्यामुळे 15 ऑगस्ट जे आहे 15 ऑगस्ट आणि स्वातंत्र्य दिन यामुळे एकंदरीत हप्ता वितरण हे 15 तारखेलाच होण्याची सर्वाधिक शक्यता आहे। आता याच्या मागचा आणखी एक गणित सांगतो मी तुम्हाला, म्हणजे विथ लॉजिक सांगतोय। याच्यापूर्वी जर आपण विचार केला तर स्वातंत्र्य दिनानिमित्त 15 ऑगस्टला वितरण झाले होते का लाडक्या बहिणीचे, तर त्याचं उत्तर अगदी स्पष्ट आहे, होय। आणि याच्याही पेक्षा पुढे सांगतो, जेव्हा 15 ऑगस्टला मागे पण काही जे वितरण झाले होते तेव्हा तर कधी कधी असं पण झालं होतं की 15 ऑगस्टला रविवार आला होता तरी देखील वितरण झालं होतं। आणि सरकारने हे पण मान्य केलं होतं की 15 ऑगस्टचं औचित्य किंवा 15 ऑगस्टच्या दिनानिमित्त आम्ही खास करून वितरण चालू केलेलं आहे। त्यामुळे सरकार 15 ऑगस्टला विशेष महत्त्व देतं, कारण की या योजनेचं जे वितरण आहे यापूर्वी 15 तारखेला 15 ऑगस्टला हे वितरित करण्यात आलेलं होतं। त्यामुळे आपल्याला जुलैचा जो 25वा हप्ता आहे तर हा 25वा हप्ता 15 ऑगस्ट या दिवशी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मिळण्याची शक्यता ही अधिक आहे। त्यामुळे सर्व लाभार्थ्यांना क्लिअर झालं असेल की आपल्याला 25वा हप्ता हा पुढच्या महिन्यामध्ये 15 ऑगस्ट रोजी मिळण्याची शक्यता ही अधिक आहे। मध्ये जर कोणत्याही प्रकारची अपडेट आली तर नक्कीच आपल्या चॅनलवरती तुम्हाला मिळेल। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात। बघा, काही अडचण असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारू शकता। धन्यवाद।